हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे. दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम तोंडात टाकताच तोंडामध्ये विरघळणारी मिठाई. अगदी मस्त अशी बघा, किती सॉफ्ट झालेली आहे. आणि तुम्ही एकदा बघितल्यावर नक्कीच ट्राय कराल. आणि कुठून बघता आहात हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर मग स्टार्ट करूया. मी इथे एक घेतलेला आहे पॅन. त्यामध्ये मी घालणार आहेत 2 चमचे तूप. मस्त असं गावरान तूप घेतलेलं आहे मी आणि ते आता मी पूर्णपणे विरघळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी रवा घालणार आहोत. आता आपण तो रवा पूर्णपणे असा मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत. थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण परतवायचा आहे तो. बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण तुपामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त बघा, थोडा थोडा आता कलर चेंज होत आलेला आहे. खूप हाय फ्लेम नाही ठेवायची, कारण काय होऊन जातं, रवा हा जळला जातो आणि आपली बर्फी छान होणार नाही. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जी मलाई असते, ती दुधावरची आपण जी साय काढून ठेवलेली असते, ती साय आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तुमच्याकडे जर दूध पावडर असेल तर तुम्ही दूध पावडरही टाकू शकता, त्यानेही खूप छान टेस्ट येते. मी इथे त्याला दुधावरची मलाई घातलेली आहे. बघा, आपला रवा हा पूर्ण मऊ पडत चाललेला आहे. आता मस्त परतून झालेला आहे. आता मी इथे 1 वाटी रवा घेतला होता. आता इथे 2 वाट्या मी दूध टाकणार आहे. दूध हे गरम आहे, थंड दूध नाही घ्यायचं. गरम दूध मी इथे घातलेलं आहे. बघा, पूर्णपणे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये ज्या गाठी होतील त्या निघून जातील. पुन्हा एकदा आपण 1 वाटी दूध घालणार आहोत. बघा, आता घालूया साखर. 1 वाटी साखर घातलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही आणखी थोडी घालू शकता. इलायची पूड घातलेली आहे टेस्टसाठी. इलायची पूडने खूप सुंदर टेस्ट येते त्याला. आता मी इथे फूड कलर घातलेला आहे, नारंगी कलर मी इथे घातलेला आहे. तुमच्याकडे जर दुसरा कुठला कलर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता, किंवा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. बघा, मस्त असं पूर्ण साईडने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. खूप छान कलर चेंज झालेला आहे बघा त्याचा, आणि खूप मऊही पडलेला आहे. बघा, पूर्णपणे आपलं त्याला थोडंसं गॅस फुल करून घट्ट करून घेणार आहोत. किती छान मऊसरपणा आलेला आहे त्याला. दिसतानाच दिसतंय किती सुंदर झालेलं आहे ते. आता आपण त्याला 1 चमचाभर तूप घालणार आहोत, जेणेकरून त्याला आणखी छान मऊपणा येईल. मस्त बघा, अशा प्रकारे ऑलरेडी त्याला खूप तूप सुटलेलं आहे. त्यात आपण आणखी थोडंसं शेवटला घालणार आहोत. मी खाली गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. खूप जास्त थंडही नाही, फक्त थोडासा आपल्याला हात लावता येईल इतकं थंड करायचं आहे. बघा, मस्त. आता मी थंड करून एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं त्याला मळून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये थोड्याफार काही गाठी राहिलेल्या असतील तर त्याही निघून जातील. अशा प्रकारे मस्त बघा, किती छान मऊ गोळा तयार झालेला आहे त्याचा.
आता आपण त्याला हाताने एक त्याचा गोळा घ्यायचा आहे छोटा आणि अशा प्रकारे आपण तो वळून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे. तुम्हाला जर गोल आकार पाहिजे असेल तर तुम्ही गोलही बनवू शकता. मी असा लंबा आकार बनवलेला आहे. बघा मस्त. अशाच प्रकारे आपण सर्व गोळे रेडी करून घेणार आहोत आणि आता मी त्याला बुडवणार आहे नारळाचा जो आपण कूट करून घेतलेला आहे त्यामध्ये, म्हणजेच नारळाच्या बुराद्यामध्ये मस्त कोट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघतच असाल किती जबरदस्त असं दिसतंय हे सर्व. कलरही खूप सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे मी सर्व गोळे रेडी करून घेणार आहे. बघा सर्व मिठाई आपली मस्त रेडी आहे. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.